हो हो हो. अरे कमले तू अरे थांबले तू तू इथं आणि तू इथं काय करतो वय तिकडे. अरे काय तू अजून सुधारलाच नाही का? हा काय सांगू, अरे माझ्या मनाला इतका आनंद झालाय, पण तुझ्यात थोडा बदल झालाय. आता बदल होणारच ना. एवढा मग आता 15-16-17 वर्षात बदल नाही होणार का? आणि तू असं का म्हणून हिंडतो चक्कर बसल्यावानी? काय सांगू, अरे काय कुत्र्यावानी दिसतोस तू, ते दाढी ते डोकन. काय करणार आहे ग. आता काही गोष्टी माझ्या हातातून गेल्या ना, म्हणून ही गोष्ट माझ्यावर. अशा काय गोष्टी तुझ्या हातात होत्या, त्याच्या हातातून गेल्या? तुझ्याकडे बघून तर जरा वेगळंच वाटतंय. माझं सोड ग, तुझं काय? आता माझं एकदम छान आहे, व्यवस्थित आहे. लईच फुगलीस. मग आता नवराच तेवढा जीव लावित तर फुगणारच ना. एवढा आणि मग कुठून? अरे म्हणजे खाया पियाला कसं घालतो ग, काजू तू पण बदाम. सुधारलाच नाही, पांचटच राहिलास. मी पहिला तसंच होतो हा आणि तुला आवडायचं, पण ही खरी गोष्ट आहे. गपरे, आता ते दिवस गेले, राहिल्या त्या आठवणी. कसे जातील दिवस सांग ना. हे अरे लग्न झालंय, लेकर आहेत 2 मला. ते तर आलं सगळे. मग तवा नाही कळलं का तुला? काय सांगू आता तुला, हा मला सगळं कळत होतं. मग माझं प्रेम पण होतं. जेव्हा लग्न जमलं, पाहुणे पाहायला आले, तेव्हा तुला कळलं नाही का सांगावा घरी जाऊन प्रेम आहे, मी तुझ्यावर तुझ्या संग लग्न करतो काही? हा आता पण आहे ग, आता काय उपयोग आहे त्याचा? उपयोग करू ना. कशाला उपयोग करतो आताच्या प्रेमाचा? अरे जाऊ तेव्हा तुला मी आवडायचे, तेव्हा तो घरी मागणी घालायला यायचं ना. आता पण माझी इच्छा आहे. आता होणार नाही. अरे आता गेले. जशी तू माझी पहिली होतीस तशीच माझ्यासाठी कमव. अरे आमल्या प्रेमाने तू आमल्या म्हण, चिमल्या म्हण, चिमल्या म्हण, बोंबल्या म्हण, काय म्हणायचंय ते म्हण फक्त. नाही लांब सरक आता. अरे प्लीज. हा अजिबात प्लीज नाही बाबा, माझ्या नवरा लय भारी आहे. आता तो माझ्यापेक्षा? हा माझ्यापेक्षा काय सांगू तुला. चल रे. अरे मी फक्त एकटा असा एकमेव पोरगा होतो की जो तुझ्यावर मरायचो, तुझ्यावरती जीव ओळून टाकायचो. हा नाहीतर माझ्या पाठीमागे ना अशा 1760 पुरी अशा गोंडा गोळत फिरायच्या. म्हणून तो अजून आता गोंडा गोळत फिरतो का दाढी डोकन घेऊन? त्याच्यामुळे झालंय सगळं हे. आता ती सांगायचं नसतं, पण जाऊ दे आता. पण खरंच माझं तुझ्यावर लय प्रेम होतं. अरे पण आता काय उपयोग आहे सांगून तू आता? नाही ग, त्यावेळेस पण मला तुला बोलण्याची इच्छा होती. अरे मग तेच म्हणते ना, तेव्हा तुझं प्रेम होतं, तेव्हा तुला सगळं कळत होतं. मग तू तेव्हा का नाही सांगितलं? तू लग्न झाल्यावर 2 लेकरं झाल्यावर, आता पोरगी लग्नाला आल्यावर सांगतो काय अर्थ नव्हती आहे हिंमत त्याला? माझ्यात, नव्हती बोलण्याची ताकद. अरे काय करणार होतो मी? हा ना, माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नव्हतो, ना तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नव्हतो. ते पण हा? खरंच आहे. कसं बोलणार होतो तुला? माझं शिक्षण होतं, माझ्या बारक्या बहिणीचं लग्न होतं. कसं बोलणार होतो तुला? माझ्या मोठ्या भावाचं लग्न होतं. हा एवढा विचार केला का रे तो? सगळा विचार केला, म्हणून तर ही माझ्यावरती वेळ आली. आज मी एवढं कष्ट केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण मी माझं आयुष्य बरबाद करून घेतलं. मग तुझं कसं काय चाललंय लग्न लेकरं? काय नाही, माझं निवांत चाललंय. फक्त जीवनात फक्त एकाच गोष्टीची खंत राहिली की मी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ना, ती मला कधीच भेटली नाही, आणि ही माझ्या आयुष्यभर राहणार. आता काय गे, दिवस आले गेले जाणारच आहेत. तुझा सुखी संसार चाललाय असं नाही, फक्त विनोदाची भावना, योगायोग तू मला भेटली, सगळं व्यवस्थित चाललंय, तुझा संसार व्यवस्थित चाललाय. जाऊ दे, झाल्या ते झाल्या गोष्टी, पण माझं चाललंय व्यवस्थित आहे. तू तुझी काळजी घे आणि कधी अधूनमधून भेटत जा. मी तुला खरं चाष्टावरीची लग्नाच्या आधी घेतलं ना, आजही तेच करत होते, पण तुझ्या मनात माझ्याबद्दल एवढं प्रेम होतं. खूप आज दुःख आहे ग, आणखी पण आई गेल्याचं दुःख आहे, सगळ्या गोष्टींचं दुःख आहे. आई गेल्याचं- वारली का तुझी? हो. अरे. ज्या वेळेस माझी आई वारली का, त्यावेळेस मी कॉलेज सोडलं. हे बघ कमल, मला पण खरंच तुझ्याबरोबर बोलू वाटायचं, सगळ्या गोष्टी करू वाटायच्या, पण एक माझ्यावरती इतका मोठा दुःखाचा डोंगर आला बघ, माझी आई गेली, अरे माझं शिक्षण बंद झालं, मग तिथून पुढे माझी लाईफ चेंज होत गेली. खूप बदललं रे. मी तुला सांगतो ना, सगळ्यात माझ्या आयुष्यातला एक हसरा चेहरा होतो, परंतु काही काळाच्या ओघाने म्हण, काही अडचणींनी म्हण, खरंच मी रिवर्स आलो. खूप अवघड झालं रे अमोल, एवढं सगळं घडलं पण मला काहीच माहिती नाही झालं रे. तुझे आई वडील वारले, ह्या माझ्या भावना सांगायला माझं जवळचं कुणीच नव्हतं. मी कोणापाशी कधी जिंदगीत व्यक्त नाही झालो, पण आज असं वाटलं की माझ्या मनातलं कोणतरी आहे.
हे मला बघा अमोल, कोणतरी जवळच आहे असं. तुझं मन खरंच खूप दुखावलेलं आहे. मला म्हणजे मी तुला खरंच हसण्यावरच नेत होते, पण तुझ्या मनात असं जे ऐकलंय ना मी, त्याने मला सुद्धा खूप वाईट वाटलंय. पण आता कसं असतं, दिवस आपण नाही बदलू शकत रे. जाऊ दे ग, माझं तर काही चालूच राहणार आहे. काय करणार आहे, असं मन भरून येतं ग माझं. आता तुला सांगते, माझा एवढा सुखी संसार आहे. माझे मिस्टर जेडपीचे मुख्याध्यापक आहेत, मुलं पण चांगले, म्हणजे मुलगी मुलगा आहे, चांगले शिकायला येत. आता खूप छान सुखी संसार आहे. आणि मी नंतर विसरून गेले रे, माझ्या नवऱ्याने खूप जीव लावला मला. मग नंतरचं प्रेम लग्न आधीचं काय काय जाऊ दे काही ग. माझ्या लक्षात नाही राहिलं. काही नसतं, हे जे कॉलेज जीवनातलं प्रेम, हे लपडे बिपडे काही विषय नसतो. त्या गोष्टी घडणारच असतात, त्या घडत जातात. आता आपण 30च्या पुढे गेलो, आपल्याला माहिती आहे आपण काही गोष्टी हरवल्या, काही गोष्टी केल्या, सगळ्या गोष्टी संगती राहिलो. माझा कोण बोलतोय? किती 10 मिनिटं झालं तुझ्या संग बोलतोय. जाऊ दे ती आरती माझी बायको आहे ना, एखाद्या टायमाला फडा 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 बोलल. काय करते ते? अरे वा, अरे ते मुख्याध्यापक आहे, तुला नाही सांगितलं का? थोडस काय मी फोनवर बोलत बसलो तर तू एवढं लांब आलीस. अहो, माझा कॉलेजचा मित्र. नमस्ते. नमस्ते. वा. काय काय असं हे झालं का? नाही नाही काही नाही, ते जरा थोड्या जुन्या आठवणी आल्या त्याच्यामुळे. तुम्ही शिक्षक आहात? हो. तर मैत्री तुमची असं थोडस मला नाही हो, नाही नाही तसं काही नाही साहेब. काय झालं, अरे नाही, सांग तू, त्यांना काय हे नाहीये. अहो, आमचं कॉलेजमध्ये प्रेम होतं. अरे वा. मग तुमच्या प्रेमात माझ्या नेमताना मिठाचा खडा पडला नाही नाही. हो, म्हणजे नाही हो. तेव्हाचं प्रेम म्हणजे काय आहे? ते फक्त ऐका. आम्ही एकमेकांना हा. पाहायचो, बोलण्याची कधी आमची हिंमतच झाली नाही. फक्त एवढंच की आज ती चालली होती रस्त्याने. तू बोलू का मी बोलू, हो. याच्यात वेळच निघून गेला. लग्न बी झालं, पोरं बी झाली. पोरं बी आता झाली. खूप आपलं काय, आपलं लेकरं वर्षानंतर बाळं. नाही सर, मी सध्या आमची मायभूमी फिल्म प्रोडक्शन आहे, त्याच्यावरती काम करतोय सर. म्हणजे आमच्या पिक्चरचं छोटं मोठं आम्ही युट्यूबला व्हिडिओ टाकतो, त्याच्यावरती काम करतो. तरी सुद्धा हे सगळं करत असताना एक आपला स्वतःचा प्रपंच, बायको, तेच मुलं, मी त्याला बाळ. विचारत हे होते. अहो, त्याचं पाहिजे की लग्न सुद्धा नाही अजून. साहेब, माझ्या जीवनात खूप मोठं दुःख आहे, पण ते मी सावरण्याचा असं थोडं प्रयत्न करतोय. तर मग आपण माणूस म्हणून जन्माला आलो, ते विसरायचं असतं माणसानं. मग तू याच्या अगोदर कधी फोनवर काय सांगायचं यार? अहो, मलाच माहिती नाही, त्याची आई वारली, वडील वारले, आई वडील सगळे वारले. सगळे गेले मला सोडून. त्याचं दुःख मनात इतकं आहे, ते मी आज प्रेम नावाच्या गोष्टीवरचा विश्वास उडाला, त्यामुळे लग्न नाही केलं. अजिबात नाही. अरे बा, हिनं बी प्रेम केलं ना, नवरा चांगला भेटला, विसरून गेली, लेकरात गुंतली. 100%. नाही, तुमचंच आता कौतुकात होत्या की म्हणे मला माझा एक नवरा चांगला भेटलाय, म्हणले मला 2 मुलं पण आहेत. काय नाही, तुमचंच कौतुक सांगत होते त्या. बरं वाटलं भेटून. बरं वाटलं तुम्हाला पण अरे भेटून. जिंदगी, मग कॉलेजच्या जीवनात ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या म्हणजे समोरून जातात, अनुभवतात, म्हणून ते 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 धारायचं नाही भविष्यात आपल्याला. अरे पण तू पुढं जायचं ना, काही हा, पुढे मग- तुझं आयुष्य होतं. एक तुला शब्द देतो, एक दिवस हाच अमोल इतकं मोठं नाव करणार की खरंच दुनियातला प्रत्येक सोडून जाणारा माणूस हा माझं नाव घेणार आहे. त्यावेळेस हे खरंच कधी पण मी लक्षात पण ठेव. गर्वाने सांगन का याच्यावर मी प्रेम केलं होतं कदा काळी. मग अरे एक मैत्री ना, आणि ती तुमची निखळ मैत्री, मस्त प्रामाणिक प्रेम केलं एकमेकावर, त्याच्यात काय एवढं? अरे मला सांगायचं ना, असा असा माझा मित्र होता कॉलेजचा. अहो, कधी वेळ भेटला आणि कधी आपल्या अशा गप्पा निघल्या. ते तर कामाच्या व्यापार. हा आता इकडे निघाले होते का तुम्ही? हा, अरे चाललो त्याच्या होतो, मैत्रिणीचा एक कार्यक्रम आहे, तिकडे चाललो तिकडे होतो. चाललो होतो. जातोय? गाडी आहे पण ती म्हणली नाही आज पायी जायचं. मग आमचं चला पायी ते जाऊ. हर्षल दांडे सर ते येतात आहे. त्यांच्याकडे जाणार आहे, त्यांनी चला. बोलवलंय. कधीतरी बोलवतो ते फिल्म तू बघायला. बोलव चहा प्यायला. हा, ये गावाकडे आले होते. 100% सर. गावाकडे आल्या. हो, तुम्हाला मस्त. भेटून चालेल. खूप बरं वाटलं. धन्यवाद. चला मॅडम, हो. ते बोलायचं काय? नाही नाही मला पुढे जायला. नाही, चला. चला 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 सर. या परत आले आमच्या. हो, 100%. काय तकदीर असेल त्या माणसाची, काय नशीब असेल त्या माणसाचं. हसत हसत एखाद्यावरती असणारं प्रेम, एवढं त्याने हे केलं. मला एक सीख दिली, सहज बोलून गेला. तुमचं काय प्रेम होतं का? अरे काय तो माणूस आणि काय माझी जिंदगी. चल, नशीब तिचं, नशीब माझं.